मी महाराष्ट्र शासनाला तमाम मुंबईकरांच्या वतीने धन्यवाद देतो, कारण एक गोष्ट खरी आहे की गेले अनेक वर्ष आपण ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होतो, शिवसेना देखील मोर्चे घेऊन माडावरती धडकत होती आणि सांगणं एकच होतं की मुंबईत राहणारा जो गोरगरीब आहे, सर्वसामान्य आहे, मध्यमवर्गीय आहे, त्याला स्वतःचं हक्काचं अगदी काय हातपाय पसरून आरामात झोपेल असेल पण निदान ऐसपैस असं घर मिळालं पाहिजे. जर का आपलं सरकार त्यावेळेला टिकलं असतं तर ही गोष्ट त्याच वेळेला झाली असती. दुर्दैव असं की तेव्हा आपलं सरकार बदललं गेलं, दुसरं सरकार आलं, काँग्रेस राष्ट्रवादीचं आलं आणि मग जी काही लोकशाहीची फरफट असते ती सुरू झाली. म्हणजे मोर्चा मागून मोर्चे काढा पण पदरात काही पडत नाही. आणि जवळपास 15-20 वर्षानंतर जेव्हा पुन्हा आपलं सरकार आलं त्यावेळेला जसं पहिलं सरकार होतं त्यांना मला कळत नाही त्यांनी केलं काही इतके वर्ष, पण तुम्ही कशाची पर्वा न करता सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरून त्याच्या हिताचा निर्णय घेतला, त्याच्यासाठी मी देवेंद्रजी पुन्हा आपल्याला धन्यवाद देतो. काही वेळेला काय होतं की सरकार बदलल्यानंतर धोरणं बदलतात. मला आठवते आता गेल्या 15 वर्षामध्ये अनेकदा हा विषय चर्चेला आला आणि तो तसाच थंड बसल्यामध्ये राहून गेला. मधल्या काळामध्ये एकदा असं झालं होतं, काय असतं की तो गरिबांना स्वस्तात घर हा शब्द किंवा हा शब्द फार एक गोंडच आहे आणि गरिबांना घरं देऊ म्हटल्यानंतर कोणी त्याला विरोध करणं शक्य नाही. आणि मग मला आठवतंय काही वर्षांपूर्वी असंच एक काहीतरी फॅड आलं आणि गरिबांना स्वस्तात घरं मिळाली पाहिजेत, म्हटलं जरूर मिळाली पाहिजेत. मग काही विकासक माझ्याकडे आले, मला म्हणाले की उद्धवजी बघा असं सगळं आमचा आराखडा आहे आणि गरिबांना जर का स्वस्त घरं देऊ शकलो तर आम्हाला फार बरं वाटेल. म्हटलं अरे वा, तुम्ही लोक गरिबांना जर का स्वस्तात घरं द्यायला लागलात तर म्हटलं मी शिवाजी पार्कवरती तुमचा जाहीर सत्कार करेन, कारण तुमच्या तोंडी ही भाषा आनंद आहे. म्हटलं हा बदल खूप चांगला आहे, काय करायला पाहिजे? नाही तो ULC रद्द झाला पाहिजे. म्हटलं ULC रद्द करून काय होणार? नाही, फार मोकळी जागा पडलेली आहे काही लोकांकडे, मुठभर लोकांकडे खूपच जागा पडलेली आहे आणि ती जागा जर का त्याच्यावर ते निर्बंध वगैरे उठवले तर गरिबांना चांगली घरं आम्ही स्वस्तात देऊ शकतो. म्हटलं हे होऊ शकत नाही, कारण म्हटलं मला तुमची मखलाची माहिती आहे. एकदा का तुमच्या पदरात जमिनीच्या रस्त्यावरती फुटपाथवरती, पण तरी देखील जे व्हायचं ते झालं. शिवसेनेने विरोध केला पण तेव्हा विधानसभेमध्ये ते झालं मंजूर. पण आज आपल्याला शोध घेण्याची गरज आहे की तो जो कायदा त्यावेळेला विधानसभेने रद्द केला त्या मोकळ्या झालेल्या जमिनीवरती खरंच किती फूट नव्हे किती इंच गरिबांसाठी घरं बांधली गेलेली आहेत का? ती जमीन कोणाच्या घशामध्ये गेलेली? कारण आज सुद्धा ज्या वेळेला या निमित्ताने काही बातम्या वृत्तपत्रात मी वाचल्या त्याच्यात प्रकाशभाई असं म्हटलं गेलेलं की महाडाकडे एवढी जमीनच नाहीये. आता हे सगळा विचार केल्याशिवाय तुम्ही काही धोरण आखू शकत नाही. याचा सगळा विचार झालेला आहे. झालंय असं की आजपर्यंत हे होणं शक्यच नाही अशी जी एक मानसिकता झाली होती ती त्याला कुठेतरी छेद जातोय. मग काय काय अडीअडचणी आहेत त्या सगळ्या समोर आणायच्या. पण ह्या अडीअडचणीचा नव्याने काही आम्हाला पाठपुरावा करावा लागतो अशातला भाग नाहीये. गेली अनेक वर्ष आपण सगळेजण याचा पाठपुरावा करतो. फक्त मला एक सांगायचं की ह्याच्या किचकटपणात मी काही जाणार नाही, कारण ते काय 37A 45T वगैरे या गोष्टी मला काय कळत नाही, कारण झाल्या असतं तर मी मंत्रिमंडळात आलो असतो. पण मला सर्वसामान्यांची भाषा कळते. जे शिवसेना प्रमुखांचं होतं मुळामध्ये झोपडपट्टीवासींना फुकट घर हे एवढ्यासाठी होतं की हे जे झोपडपट्टीवासी आहेत जे वर्षानुवर्ष राहतात, चाळीमध्ये काही लोक राहतात वर्षानुवर्ष राहतात, त्यांना स्वतःचं असं हक्काचं चांगलं घर मिळण्याचा त्यांचा अधिकार आपण त्यांना देणार आहोत की नाही? आणि वस्तुस्थिती अशी आहे की मुंबई म्हटल्यानंतर मुंबईमध्ये सर्वसामान्याला घर विकत घेता येणं हे कितपत शक्य आहे आपण सगळेजण जाणतात. मग गोरगरिबांच्या मागे सरकार उभं राहणार नाही तर कोण उभं राहणार? आणि म्हणून ती योजना त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी मांडली. तिची सुरुवात होता होता पटापटा वर्ष निघून गेली, सरकार बदललं, मग तो गिरणी कामगार रस्त्यावरती राहिला, ते झोपडपट्टीवासी रस्त्यावर राहिले आणि त्यातनं ज्या काही नेमक्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या तेव्हाच्या सरकारने घेतल्या आणि मग हे जे काय मधले प्रश्न निर्माण झाले ना प्रकाशभाई, ते संक्रमण शिबिरं बिबिरं वगैरे हे त्याच्यामुळे झाले. कारण हे धोरण राबवताना ज्यांच्यासाठी घर आहेत त्यांचा विचार किती केला गेला ह्याच्यापेक्षा जे घरं बांधतायत त्यांचा विचार अधिक केला गेला.
आणखीन एका गोष्टीचा मला नेहमी एक संताप येतो की मुंबई आता बदलते, मोठे मोठे टॉवर्स उभे राहतात, पण हे टॉवर्स उभे राहताना ज्या वेळेला त्या मूळ मुंबईची ओळख पुसून तिकडे नवीन नामकरण केलं जातं ना, म्हणजे जसं आता आपलं वरळी आहे, लालबाग परळ, परळ म्हटल्यानंतर परळमध्ये कसं जायचं, मग ते अप्पर वरली, हे अप्पर वरली काय, कुठून आलं अप्पर वरली? आमच्या इकडे सुद्धा कलानगर, वांद्रे पूर्व हे सोडून बीकेसी अनेक्स म्हणजे काय, कुठला हा विषय? बॉम्बेचं मुंबई करताना आपला किती त्रास झाला, केंद्र सरकार आल्यानंतर आपण बॉम्बेचं मुंबई केलं, पण हे जे विकासक आहेत त्यांना हे जमीन मिळाल्यानंतर त्यांना असं वाटतं की सब भूमी गोपाल की आपण इकडे काही करू शकतो, नामकरण त्यांना करता येणार नाही. जे मुंबईचं नाव आहे ते मुंबईच्या तिथल्या विभागाचं नाव तसंच ठेवावं लागेल, आणि ते जर बदललं तर तमाम शिवसैनिक त्या बोर्डाला काळं फासतील. आणि जर का ती ओळख तुम्हाला नको असेल तर नका बांधू तिकडे. गोरगरिबांची जागा म्हणून तुम्ही घेणार, त्याच्यावरती तुमचे इमारती उभ्या करणार, आणि ते करताना केवळ दोनच नावं दिली म्हणून जर का तुम्हाला वाटत असेल की या जागेची खरेदी होत असेल, पण ती नावं बदलण्याचा अधिकार कोणाला देता कामा नये. प्रकाशजी, मला वाटतं हे धोरणात जरी नसलं तर ते एक नियमात बसवा तुम्ही की कोणालाही नावं बदलता येणार नाही. जे नाव आहे असेल ना, प्रभादेवी असेल, लाव प्रभादेवीचं नाव, बांद्र्याचं असेल, अंधेरीचं असेल, लाव त्याचं नाव. आणि हे सगळं करताना सूचना आपण सगळ्यांकडनं घेतलेल्या आहेत. प्रकाशभाई, तुम्ही बोलत ते बरोबर आहे. सर्व आमदारांना बोलून आपण याच्यावरती चर्चा केली, कारण तुम्हीच लोक आहात, आमदार लोकप्रतिनिधी आहात, ज्यांना जनतेला तोंड द्यावं लागतं, जनतेला उत्तर द्यावं लागतं की अरे बाबा मी तुला मत दिले, इतकी वर्ष आम्ही या घरामध्ये राहतोय, बघ घरामध्ये येऊन बघ जरा कसं राहतोय मी. काही ठिकाणी टेनंट ठेवले असतील, पण काही ठिकाणी टेनंटची गरज असते एवढ्या उंदीर उशी माजले असतील. कसे राहतात ती लोक? माणसं म्हणून ते जगण्याचा त्यांना अधिकार आहे की नाही? आणि मग ती राहत असताना जेव्हा तुम्ही आता हा नवीन सगळं धोरण आणलेलं आहात, मला असं वाटतं त्याला मुळापासून हात घालायला पाहिजे. म्हणजे जसं म्हाडाचा लेआउट आहे, ह्या लेआउटची कल्पना महापालिकेला दिली गेली पाहिजे, महापालिकेला सुद्धा सोबत घेऊन हा विकास झाला पाहिजे. तर सरकार म्हणून आपण एक धोरण काहीतरी आपण मोकळं होऊ आणि महापालिकेला त्याचा पत्ताच नाही. काय होणार? बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण तुम्हाला वाटेल हा काय सांगतोय, धोरण केवढं मोठं आहे आणि हा काय सांगतोय, पण तसं नाही. साधी गोष्ट जी आहे, काही जणांनी मला सांगितले म्हणून मी हे सगळं बोलतोय की या नवीन इमारती होताना मलनिस्सरण ज्या असतात त्याच्या त्या वाहिन्या, देवेंद्रजी, अनेक ठिकाणी दुर्दैवाने ही परिस्थिती अशी आहे की त्याला पाण्याच्या लाईन जॉईन झालेल्या आहे, आणि मग ह्यातलं पाणी त्याच्यात, त्यातलं पाणी ह्याच्यात. हे सगळं झाल्यानंतर जो माझा मुंबईकर आहे त्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. हे तुम्ही करताना मला असं वाटतं प्रकाशभाई, त्याच्यात सुद्धा मलनिस्सरण ज्या वाहिन्या आहेत त्या सुद्धा नव्याने टाकल्या, पाण्याच्या वेगळ्या, पिण्याच्या पाण्याच्या वेगळ्या, मलनिस्सरणच्या वेगळ्या, तर मला असं वाटतं एक चांगलं सुंदर शहर आपण करू शकतो. आणि नव्हे त्या दिशेने आपण पहिलं पाऊल टाकलेलं आहे, पहिलं पाऊल टाकले. आणि हे जसे प्रश्न आहेत तसेच आणखीन काही प्रश्न आहेत, ते म्हणजे असे आहेत की मुंबई जी आहे, या मुंबईला एक कोणी मालक नाही. ही जमीन ह्याची, ती जमीन त्याची, महापालिकेची, रेव्हेन्यूची, डिफेन्सची, ही आणखीन ह्याची, ही त्याची, काही रेल्वेची, आणि मग जो तो आपापल्या परीने वाटेल ते करत असतो. आता सुद्धा जो आपला विमानतळ परिसर आहे, एअरपोर्ट अथॉरिटीकडची जमीन आहे, पण त्या जमिनीला कायदे कानून कोणाचे लागणार? आज वृत्तपत्रामध्ये आलेले आहे, हल्ली आपल्याला काही उद्योगधंदा आहे की नाही कळत नाही, जे मिळेल त्याची उंची मोजा, हंडी दहीहंडीची उंची मोजा, विमानतळाच्या परिसरातल्या इमारतीची उंची मोजा, म्हणजे काय पट्टी पडली आणि माणसं पडल्यात लाभ मोजाला, असं काय काम चाललंय मला कळत नाही, पण उंची मोजा, उंची मोजा ठीक आहे. पण विमानतळाच्या परिसरात राहणारी जी लोक आहेत ना, ती काही घुसखोर नाही आहेत, ती व्यवस्थित इमारतीत राहतात, वर्षानुवर्ष राहतात. केवळ तो विमानतळ विकास करत असताना विमानतळाचा विकास झालेला आहे. आता बाहेर जे काही त्यांचं दुकान खटतायत त्याच्यासाठी वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या राहणारी जी लोक आहेत त्यांना तुम्ही बेघर काय करताय? हा अधिकार त्यांना कोणी दिला? आणि म्हणून मला असं वाटतं की जमीन जरी त्यांची असली तरी ही जमीन माझ्या महाराष्ट्र राज्याची आहे, तिच्यावरती अधिकार माझ्या महाराष्ट्र शासनाचा नव्हे, माझ्या मुंबई महापालिकेचा आहे. कारण यांनी किती जरी तिकडे काही केलं तरी प्राथमिक सुविधा ज्या आहेत त्या देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारला आणि मुंबई महानगरपालिकेला करावं लागतं. म्हणजे गाजवायचे अधिकार तुम्ही आणि महापालिकेला दुसरी धुणीभांडी करायची. काही जरा पुढे काय खुट्ट झालं का महापालिकेकडे बोट टाकणार. पण जागेची मालकी म्हटल्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटी, इकडे रेल्वेची जागा, इकडे डिफेन्सची जागा, या सगळ्या ज्या काही मक्तेदारी आहेत ना त्या सुद्धा देवेंद्रजी मोडून काढण्याची गरज आहे. धोरण आखताना हे धोरण एवढं व्यापक असलं पाहिजे की जमीन कोणाची जरी असली तरी त्याला महाराष्ट्र शासनाने जे ठरवलेले कायदे कानून आहेत ते पाळलेच पाहिजेत, असं मला असं वाटतं. त्याच्यामध्ये तुम्ही नियम टाकला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या पाहिजेत. सगळेच जण थोडक्यात बोलतायत, मला वाटतं मलाही थोडक्यात बोललं पाहिजे, कारण जास्त बोललं तर प्रकाशभाई बोलतील माझी वेळ का तुम्ही कापली.
असं नाहीये. एक फक्त शेवटची गोष्ट मला असं वाटतं सांगायला पाहिजे की जे विकासक असतील त्या विकासकांकडनं लिहून घ्यायला पाहिजे की तुझा कायदा, व्यक्तिगत कायदा या इमारतीत चालणार नाही. जो कायदा शहराचा, जो राज्याचा, जो देशाचा, तोच कायदा या इमारतीत चालेल. अमुक असाल तर घर मिळेल, अमुक नसाल तर घर मिळणार नाही. ही दादागिरी खपून घ्यायची गरज नाही, खपून घेतली जाणार नाही, हे सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे. या अशा बारीक सारीक गोष्टी मला असं वाटतं त्या धोरणामध्ये येऊ शकणार नाही. पण आज आपण पहिलं पाऊल उचललेलं आहात आणि ते उचलताना जे धाडस दाखवले इतके वर्ष आधीच्या सरकारने का निर्णय घेतला नव्हता मला कल्पना नाही. पण प्रत्येकाचं एक एक नशीब असतं. या सगळ्या मुंबईकरांचा दुवा, मुंबईकरांचा आशीर्वाद या आपल्या सरकारला मिळायचा होता, म्हणून मला वाटतं त्यांनी निर्णय घेतला नव्हता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.